प्रॉब्लेम नंबर 11. आता हे जे 4-5 प्रॉब्लेम तुम्हाला अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर विचारलंय. असा प्रॉब्लेम नॉर्मली एक्झामला येणार नाही. एक प्रॅक्टिससाठी घेऊ आपण दिलंय टेक्स्टबुक मध्ये तुमच्या. एक्झामला जो प्रॉब्लेम येईल त्याच्यामध्ये बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर दोन्ही विचारतील. हे प्रॉब्लेम आहेत काही 4-5 ज्याच्यामध्ये फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर विचारलंय. बघा काय दिलंय. द फॉलोइंग इज अ रिसिडेंट पेमेंट अकाउंट ऑफ यंग पेन्शनर्स असोसिएशन. यंग पेन्शनर असोसिएशन त्यांच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे. बोलायचं नाही आता. लेह. लेह म्हणजे बहुतेक लेह लडाख तिकडचं आहे. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 म्हणजे करंट इयर बोला काय 2019-20 झालं करंट इयर. ठीक आहे. रिसिडेंट पेमेंट अकाउंट दिले तुम्हाला. रिसिट साईडला दिलाय ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्सचा इफेक्ट करायचा नाही करायचा नाही करायचा. लास्ट इयरची बॅलन्स शीट जर बनवायची असेल तर तिथं करायचा फक्त. सबस्क्रिप्शन दिलंय 18-19 म्हणजे कुठलं वर्ष झालं. लास्ट इयर झालं. लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कमला घ्यायचं का नाही घ्यायचं. 19-20 म्हणजे कुठलं करंट इयर. करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं जाणार इन्कम साईडला घ्यायला लागणार याला. 20-21 म्हणजे कुठलं वर्ष नेक्स्ट इयरचं आहे. कुठं जाईल पोस्टिंग याची इन्कमला जाईल का नाही. मग कुठं जाणार लायबिलिटी साईडला. रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे ना लायबिलिटी साईडला जाणार. अजून आले नाही काय अकाउंट मध्ये बाहेरच आहेत का अजून क्लासच्या. लक्षात आहे ना तुमच्या पटपट. बघा एकदा सबस्क्रिप्शन 18-19 म्हणजे लास्ट इयर आहे. लास्ट इयरचा आता इन्कमला येईल का नाही येणार. ठीक आहे. 19-20 म्हणजे कुठलं वर्ष करंट इयरचं कुठं पोस्टिंग करायला लागेल इन्कम साईडला. 20-21 म्हणजे कुठलं वर्ष नेक्स्ट इयर आहे. नेक्स्ट इयर आहे म्हणजे इन्कम साईडला जाईल का नाही. मग इन्कम जर ऍडव्हान्स मध्ये मिळालं तर ती आज लायबिलिटी म्हणजे लायबिलिटी साईडला दाखवायला लागणार. एंट्रन्स फी पण ब्रॅकेटमध्ये सांगितले कॅपिटल रिसीट आहे. कॅपिटल रिसीट आहे म्हणजे काय करायचं कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. डोनेशनला सध्या काय सांगितलं नाही तर तात्पुरतं आपण त्याला इन्कम म्हणू शकतो. लेगसीचा अर्थ काय होतो सांगितलं त्याच्यात वारसा. लेगसीचा तसा अर्थ होतो वारसा. तुम्हाला जर एखाद्याने तुमच्या नावाने मृत्यूपत्र केलं माझ्या नंतर माझी संपत्ती या संस्थेला द्या. तसं जर काही प्रॉपर्टी किंवा पैसे मिळाले तुम्हाला तर त्याला म्हणतात लेगसी. सध्या इन्कम म्हणून ट्रीट करा त्याला. नॉर्मली लेगसी कॅपिटलाइज करायला होतात. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स कुठे जाणार इन्कम साइड. पिकनिक रिसिट्स इन्कम आहे. ओके. पेमेंट साइडला स्टेशनरी एक्सपेंडिचर पोस्टेज एक्सपेंडिचर पिकनिक एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचरला जायला पाहिजे पण बघा इथं पिकनिक रिसिट्स दिले आणि पिकनिक एक्सपेन्सेस दिले. तर रिसिट मधून एक्सपेन्सेस मायनस करून 2000 रुपये इन्कमला आउटरला दाखवायचे. समजलं का. एंटरटेनमेंट रिसिट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. ड्रामा रिसिट ड्रामा एक्सपेन्सेस. पिकनिक रिसिट पिकनिक एक्सपेन्सेस. हे एकाच रिझनचा इन्कम आणि एक्सपेंडिचर दिला असेल तर रिसिट्स जाणार इन्कम साईडला 10,000 इनरला द्या. त्याच्यामधून पिकनिक एक्सपेन्सेस मायनस करा आणि आउटरला 2000 रुपये द्या. ठीक आहे. सॅलरीज एक्सपेंडिचर annual gathering annual general meeting annual general meeting expenses expenditure ला. traveling expenses expenditure rent expenditure charity दान धर्म केला expenditure आहे. sundry expenses expenditure fixed deposit asset furniture closing balance asset ला. outstanding subscription for current year चालू वर्षाचे आउटस्टँडिंग आहेत. काय केलं पाहिजे ऍड करा सबस्क्रिप्शन मध्ये आणि सेकंड इफेक्ट ऍसेट साइडला. ओके. सबस्क्रिप्शनला मार्किंग करा करंट इयरच्या. त्यानंतर फर्निचर वॉज परचेज ऑन 1 ऑक्टोबर 2019 अँड इट इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचर 1 ऑक्टोबर 19 ला घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती 10% वर्षाला डेप्रिसिएशन काढायचंय. 1 ऑक्टोबरला घेतलं म्हणजे किती महिने वापरलं म्हणजे याच्यावरती 6 महिन्याचं डेप्रिसिएशन काढायला लागेल. फर्निचरला मार्किंग करून ठेवा क्रेडिट साईडला दिलंय. ऍडजस्टमेंट नंबर 2. त्यानंतर सांगितलंय आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट. हे पिकनिक रिसिटचे पण काही पैसे मिळायचे बाकी आहेत. काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये ऍड होईल आणि इन्कम मिळायचं बाकी म्हणजे तुम्ही आता अशा लेवलला पाहिजे तुमचं नॉलेज. नाव फक्त इन्कमचं बदलताय त्यांनी. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग म्हणलं काय आणि पिकनिक रिसिट आउटस्टँडिंग म्हणलं काय एकच आहे. फक्त इन्कमचं नाव बदललंय त्यांनी. लॉजिक एकच आहे. इन्कम मिळायचं बाकी आहे इन्कम मध्ये ऍड करा आणि ऍसेटला दाखवा. खर्चामध्ये सॅलरी सांगतील रेंट सांगतील स्टेशनरीचं बिल आउटस्टँडिंग सांगतील पण काय अल्टिमेटली तो एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे म्हणजे एक्सपेंडिचरचे पैसे द्यायचे बाकी आहेत.
त्याच्यामध्ये ऍड आणि लायबिलिटी. ठीक आहे. आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट्स म्हणजे अगोदर आउटस्टँडिंग ऍड करायला लागेल, मग पिकनिक एक्सपेन्सेस मायनस करायला लागेल. कोण आहे? स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 1 एप्रिल 2019 वॉज 350. ओपनिंग स्टॉक बरोबर आहे, ओपनिंग स्टॉक 350 होता. आणि ऑन 31 मार्च 2020 म्हणजे क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटचा क्लोजिंग स्टॉक तुमचा आहे 1700 रुपये. ओपनिंग स्टॉक होता 350 रुपये. जर ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला, नवीन परचेस काय केली का बघा, स्टेशनरी किती रुपयाची केली आहे? 8,000 रुपयाची नवीन परचेस केली आहे. मग वापरले किती रुपयाची आपण सांगा बरं? स्टेशनरी कन्झ्युम किती येईल? 6,000. बोला कसं काढणार? सुरुवातीला किती होती? सुरुवातीला नवीन किती परचेस केली? 8,350 झाले. त्यातले फक्त 1700ची शिल्लक आहे. म्हणजे 8,350 मायनस 1700 किती होतात? 6,650 ना? 650. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याच्यात काय करायचं तुम्हाला? स्टेशनरी किती वापरली ते दाखवायचंय. स्टेशनरी कन्झ्युम काढायचे. आपण बऱ्याच वेळेला केले आता हे. स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम, स्टेशनरी कन्झ्युम हे एकच प्रकारचे ऍडजस्टमेंट्स आहेत. पोस्टेज स्टॅम्प्स कन्झ्युम, फक्त इथं नाव बदलतात ते. लक्षात येते? अशा कुठल्या प्रकारचे ऍडजस्टमेंट केल्यात आपण? स्पोर्ट मटेरियलची केली होत्या का प्रॉब्लेम मध्ये? ओपनिंग स्टॉक दिलाय, क्लोजिंग स्टॉक दिलाय आणि नवीन खरेदी केलेले दिले, म्हणजे वापरले किती रुपयाचे ते काढायचे. तसंच मेडिसिनचं पण बघितलं होतं. मेडिसिन स्टॉक ऑफ मेडिसिन सुरुवातीचं दिलाय, शेवटचं दिलाय, नवीन परचेस किती केले ते सांगितलंय, मग वापरले किती त्यातले ते काढायचे. तुम्ही काय करा, ह्या ऍडजस्टमेंटला आता जशा प्रकारची डिझाईन जमल तुम्हाला ती करा आणि या स्टेशनरीला एक करा, म्हणजे दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहे, तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर 50% लेगसीज अँड फुल अमाऊंट ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. डोनेशन तर सगळंच कॅपिटलाइज करायचे, म्हणजे एक कॅपिटल फंड मध्ये जाईल. आणि लेगसीज मधले 50% कॅपिटलाइज करायचे, म्हणजे 50% इन्कमला राहील. किती नंबर ऍडजस्टमेंट आहे? ऍडजस्टमेंट नंबर 5. काय करायला काय लावलंय ते इम्पॉर्टंट आहे. विथ द अबव इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सांगितले फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर सांगितलंय, बॅलन्स शीट विचारली नाही. आता कसं करायचं? सिंपल आहे, जे इन्कम एक्सपेंडिचर लाईन तेवढाच इफेक्ट करायचा, बॅलन्स शीट मध्ये इफेक्ट करायचा नाही, सोडून द्यायचा. म्हणजे कसं करणार बघा. आता सुरुवात केली 2018-19 सबस्क्रिप्शन इन्कमला जाईल का? नाव टाकू देतात. काय नाव आहे यांचं? यंग पेन्शनर काय पेन्शनर काय झालं? यंग पेन्शनर असोसिएशन लेह फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. एक मी सांगतो, याच्यासारखे जे दुसरे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. बघा स्टार्टिंगला दिलंय ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स तर करंट इयर मध्ये येतच नाही, लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये येतो. लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवल्यावरती आपल्याला काय मिळतं? कॅपिटल फंड. इथं बॅलन्स शीट बनवायची नाही, त्यामुळे कॅपिटल फंडची गरजच नाही आपल्याला. ठीक आहे. 18-19 सबस्क्रिप्शन आत्ताचं इन्कम नाही, इन्कमला जाणार नाही. 19-20 करंट इयर आहे, इन्कमला जाईल. मग बाय सबस्क्रिप्शन लिहू नका, लक्ष द्या. बाय सबस्क्रिप्शन 83,000 आणि त्याला एक ऍडजस्टमेंट आहे ना. त्यानंतर 20-21चं सबस्क्रिप्शन, पुढच्या वर्षीचं जे सबस्क्रिप्शन आहे ते कुठं जाणार? आपण बनवली का बॅलन्स शीट? सोडून द्यायचं इफेक्ट. एंट्रन्स फीला काय करायला लावलंय त्यांनी? कॅपिटल रिसीट म्हणले, म्हणजे काय करायचंय? कॅपिटल फंडला ऍड करायचंय. बॅलन्स शीट बनवली नाही, करायचं नाही इफेक्ट. डोनेशन काय करायला लावलं होतं? 100% कॅपिटलाइज करायला लावलंय. बॅलन्स शीट बनवली का? सोडून द्या. लेगसीज 50% आहे, लेगसीज इन्कमला घ्यायला लागेल, त्यातली 50%च फक्त कॅपिटलाइज करायची आहे. बाय लेगसीज किती अमाऊंट आहे याची? लेगसीज किती आहे? 40,000. त्यातली 50% कॅपिटलाइज करायची आहे, इथं लिहिलं पाहिजे इनरला. त्यानंतर काय सांगितलंय? इंटरेस्ट ऑन डिपॉझिट इन्कमला जाईल. बाय इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स असा प्रॉब्लेम एक्झामला येण्याचे चान्सेस
खूपच कमी, येणारच नाही असा. फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवा. मला दिलंय तुमच्या टॉपिक मध्ये. पिकनिक रिसिट्सला 2 ऍडजस्टमेंट करायचे आपल्याला. एक तर आउटस्टँडिंग ऍड करायचे आणि त्यातून एक्सपेन्सेस मायनस करायचे. पिकनिक रिसिट्स किती? 10,000 रुपये. बाय पिकनिक रिसिट्स 10,000 रुपये. याला 2 ऍडजस्टमेंट म्हणजे अंदाजे 4 लाईन लागतील. काय समोर झालं? पेमेंट साईड एक एक सांगा. आता मी प्रत्येक वेळेला वरती जात नाही. स्टेशनरी 8,000 रुपयाची खरेदी केली आहे. सगळीच्या सगळी एक्सपेंडिचरला जाईल का? तुमच्याकडे सुरुवातीला पण स्टॉक होता, शेवटी पण स्टॉक होता. मग हे कसं काढणार स्टेशनरी? इथं त्यांनी तुम्हाला सांगितलंय सुरुवातीला 350 चा स्टॉक आणि शेवटी 1700 शिल्लक राहिले. मग काय करणार आपण? हेडिंग टाकणार टू स्टेशनरी कन्झ्युम. कशी काढायची कन्झ्युम? ओपनिंग स्टॉक. बोला ओपनिंग स्टॉक किती होता? ओपनिंग स्टॉक किती होता? 350 रुपये. नवीन किती खरेदी केली? ऍड परचेज ड्युरिंग द इयर. $8,000 म्हणजे टोटल स्टेशनरी झाली तुमच्याकडे 8,350. त्यातली शिल्लक किती राहिली आहे? 1700 रुपये. म्हणजे बाकीची वापरली आपण. लेस क्लोजिंग स्टॉक 1700. किती केलं होतं मायनस आल्यावरती? किती आलं? 6,650. याचा सेकंड इफेक्ट ऍसेटला गेला असता, पण आपण आता बॅलन्स शीटच बनवली नाही, त्यामुळे याचा इफेक्ट करायची गरज नाहीये. पण तुमच्या लॉजिकसाठी नॉलेजसाठी लक्षात ठेवा, ऍसेटला सेकंड इफेक्ट गेला असता. कळलं का? मी स्टेशनरी 8,000 रुपये डायरेक्ट एक्सपेंडिचरला का नाही लिहिलं? कारण ओपनिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, त्यामुळे सगळीच्या सगळी एक्सपेंडिचर नाहीये. पोस्टेज कुठं जाणार? एक्सपेंडिचरला. आता एक एक अमाऊंट सांगा मला. पोस्टेज किती रुपये? 1,000. ऍडजस्टमेंट नाहीये डायरेक्ट आउटरला. नेक्स्ट काय होतं? पिकनिक एक्सपेन्सेसला आपल्याला इथं आधी पिकनिक रिसिट्स आउटस्टँडिंग किती आहे बघा, ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले त्या अगोदर ऍड करू. पिकनिक रिसिट्सचे पैसे किती आउटस्टँडिंग आहेत त्या अगोदर ऍड करतो. ऍड आउटस्टँडिंग. किती रुपये आउटस्टँडिंग? 7,500. आता पिकनिक एक्सपेन्सेस मायनस करू. किती आहेत पिकनिक एक्सपेन्सेस? 8,000. म्हणजे किती राहतील? 9,500 राहतील. 10 9 8 17 17,500 बरोबर. नेक्स्ट काय दिलंय? सॅलरी एक्सपेंडिचरला जाणार. ऍडजस्टमेंट आहे का? आहे का नाहीये? नाहीये. तो सॅलरीज 8,000 रुपये. टू अॅन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जाणार. $4,500. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जाणार. बरं झालं थांबला. नेक्स्ट काय सांगा? काय? ट्रॅव्हलिंग झालं. रेंट 12,000. रेंटला काय ऍडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरला. टू रेंट 12,000. त्याचा बेंचवर रेकॉर्डिंग मध्ये यायचा मला. नेक्स्ट काय दिलंय? हा नाही येणार, ते बॅकग्राऊंड नॉईज कमी केलेला आहे. चॅरिटी पण एक्सपेंडिचरला जाईल. टू चॅरिटी. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जाईल. फिक्स डिपॉझिट कुठं जाणार? फिक्स डिपॉझिट ऍसेटला आहे ना. फिक्स डिपॉझिट तुमच्याकडं. आणि फर्निचर म्हणजे ऍसेटला जाणार. आपण ऍसेट बनवली नाही म्हणजे फेड करायची गरज नाही. फर्निचर 50,000 रुपये कुठं जाणार? ऍसेटला, म्हणजे सध्या पोस्टिंग होणार नाही. आणि क्लोजिंग बॅलन्स याची पोस्टिंग करायची नाही. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं आहे. पहिले फेड इन्कम साईडला ऍड तर करू त्याला. ऍड आउटस्टँडिंग. याचा सेकंड इफेक्ट कुठं झाला असता? ऍसेटला. बरोबर आहे का? आपण बॅलन्स शीट बनवली असती तर सेकंड इफेक्ट ऍसेटला झाला असता, पण तो इफेक्ट करायचा नाही आपल्याला. त्यानंतर सांगितलंय
फर्निचर वॉज परचेस ऑन 1 ऑक्टोबर, म्हणजे या फर्निचर वरती जरी हे ऍसेटला जाणार असेल तर याच्यावरती डेप्रिशिएशन 6 महिन्याचं काढायला लागेल आपल्याला. ते डेप्रिशिएशन एक्सपेंडिचरला जाईल. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर किती होईल सांगा बरं? डेप्रिशिएशन 50,000च्या 10% 6 महिन्यासाठी. हा किती येईल? 2,500. बरोबर. एवढं एकच इफेक्ट. फर्निचर तर लिहिलं नाही आपण ऍसेटला, त्यामुळे तिथलं इफेक्ट करायची गरज नाही. स्टॉक ऑफ स्टेशनरीचं ऑलरेडी आपण केलं. फक्त यात तुम्हाला महत्वाचं समजलं पाहिजे, हा जो क्लोजिंग स्टॉक आहे हा ऍसेटला दाखवायला लागला असता. जर बॅलन्स शीट बनवली असती तर ऍसेटला पोस्टिंग झाली असती त्याची. त्यानंतर सांगितले 50% लेगसीच कॅपिटलाइज करायचे आणि डोनेशन तर 100% आहे. त्यामुळे डोनेशनचं काय करायची गरज नाही आपल्याला. लेगसीच कॅपिटलाइज करायला लागेल आपल्याला. लेस कॅपिटलाइज 50%. किती होईल 50%? कॅपिटलाइज केलेलं काय केलं असतं बरं आपण जर बॅलन्स शीट बनवली असती तर? कॅपिटल फंडला ऍड केलं असतं. आणखी काय राहिलंय का? ठीक आहे, एवढंच करायला लावलं होतं त्यांनी. आता याच्यात काय करायचं? क्लोज करून सरप्लस आहे का डेफिसिट आहे काढायचं आहे. करा कॉपी. चला चला बस. इन्कम साईडची टोटल किती आहे? 126,500 आणि एक्सपेंडिचर 53,150 म्हणजे 73,350 तुमचा सरप्लस आहे. झालं का लिहून मयूर? प्रॉब्लेम नंबर 15 काढा. 15. बोलू नका रे, आधी तोच फॉर्म मध्ये एवढा आवाज येतोय तर तुम्ही परत बडबड करताय. चला प्रॉब्लेम नंबर 15 बघा काय दिलंय. पास होय फॉलो इज अ रेसिडेंट पेमेंट अकाउंट ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब. सातारा स्पोर्ट्स क्लबचं रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिलंय तुम्हाला. बघा काय दिलंय. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. 31 मार्च 19 म्हणजे करंट इयर कुठलं झालं? 18-19. रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिलं आपल्याला. रेसिडेंट पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. ठीक आहे. आता हाही प्रॉब्लेम तसाच आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायचंय म्हणजे बॅलन्स शीट मधले इफेक्ट सोडून द्यायचे, करायचंच नाही. ओपनिंग बॅलन्सचा इफेक्ट असाही करत नाही आपण करंट इयर मध्ये. लास्ट इयरच्या बॅलन्स शीटला होतो बरोबर आहे. त्याचा नो इफेक्ट. 17-18 म्हणजे कुठलं वर्ष? लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन येईल का इन्कम साइडला? नाही, लास्ट इयर आहे. त्याचा इन्कम नो इफेक्ट. 18-19 म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं जाईल? इन्कम साइडला याला पोस्टिंग करायची. आणि 19-20 म्हणजे नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं जाणार? लायबिलिटी साइडला. पण आपल्याला इथं बॅलन्स शीट बनवायची नाही त्यामुळे इफेक्ट करायची गरज नाहीये. एंट्रन्स फीज इन्कम. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड स्पेसिफिक डोनेशन आहे, लायबिलिटी साइडला जाणार. पण इथं आपण बॅलन्स शीट बनवत नाही त्यामुळे इफेक्ट करायची गरज नाही. इंटरेस्ट इन्कमला. आणि सेल ऑफ फर्निचर. फर्निचर विकलंय 4,500 रुपयांना. त्याची बुक व्हॅल्यू किती होती? लॉस झाला का प्रॉफिट झाला? किती रुपये? हा लॉस कुठं जाणार? एक्सपेंडिचरला. आणि फर्निचर मधून आपण जर इन केस बॅलन्स शीट बनवली असती तर फर्निचर मधून किती मायनस केले असते? 8,000 रुपये मायनस केले असते. बुक व्हॅल्यू मायनस केली असती. त्याचा जो लॉस आहे तो एक्सपेंडिचरला लिहायचा 3,500. समजलं? पेमेंट साइड सॅलरीज, एक्सपेन्सेस, रेंट. एक्सपेन्सेस आपण ब्रॅकेटमध्ये त्यांनी काहीतरी दिलंय. इन्क्लूड्स 2,000 फॉर 17-18. 17-18चे 2,000 त्यात इन्क्लूड आहेत.
आपण काय केलं पाहिजे त्याला लेस लेस करताना काय म्हणायचं लेस पेड फॉर लास्ट इयर त्याच्यामधून लेस करणार लेस पेड फॉर लास्ट इयर ठीक आहे समजतंय का ती खिडकी बंद कर बरं इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर फिक्स डिपॉझिट ऍसेट म्हणजे ऍसेटला जाईल पण आपण आता बॅलन्स शीट बनवत नाहीये त्यामुळे इफेक्ट करायची गरज नाही प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचर जनरल एक्सपेन्सेस पण ब्रॅकेटमध्ये काहीतरी दिलंय इन्क्लुडिंग 500 पेड फॉर नेक्स्ट इयरचे 500 रुपये दिलेत आपण काय करायला पाहिजे लेस तिथं करणार लेस प्रिपेड जर इन केस आपण बॅलन्स शीट बनवत असतो त्याचा इफेक्ट कुठे गेला असता प्रिपेड एक्सपेन्सेस कुठे जाणार लायबिलिटीचा अर्थ होता आपल्याला पैसे द्यायचे बाकी आहेत तुम्ही तर इथे ऍडव्हान्स दिलाय ना मग लायबिलिटी कशी होईल ऍसेटला गेला असता पण आपण आता बॅलन्स शीट बनवत नाही त्यामुळे ते इफेक्टची गरज नाही तुमच्या नॉलेज साठी लक्षात ठेवा ऍसेटला गेला असता इफेक्ट कोट मटेरियल परचेस केलंय कोट मटेरियल परचेस केले मग ते ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिलाय का बघायचं याला लगेच नका पोस्टिंग करू आणि क्लोजिंग बॅलन्स कुठे जातो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयरच्या सबस्क्रिप्शनला मार्किंग करा करंट इयर म्हणजे कुठलं 18-19 ला मार्किंग करा सबस्क्रिप्शन मध्ये ऍड झाला असता सेकंड इफेक्ट कुठे गेला असता ऍसेटला पण आपण इफेक्ट करणार नाही तो आता आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयरचा आउटस्टँडिंग म्हणजे रेंट मध्ये काय केलं पाहिजे म्हणजे तुमच्या रेंटला 2 ऍडजस्टमेंट झाल्या एक तर पेड फॉर लेस लास्ट इयर लेस करायचे आणि आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ऍड करायचे त्यांचा आवाज वाजू द्या आपलं लक्ष इथं असू द्या आहे ना लक्ष समजलं ना मी काय सांगितलं करंट इयरचा आउटस्टँडिंग रेंट आहे तर रेंटमध्ये ऍड करायला लागेल आपल्याला सेकंड इफेक्ट याचा गेला असता लायबिलिटी साईडला पण आता बॅलन्स शीट बनवत नाही त्यामुळे इफेक्टची विचार करायची गरज नाहीये रेंटमध्ये ऍड होईल आणि हे जे लास्ट इयरचं सांगितलं होतं ते लेस करायचं म्हणजे रेंटला 2 ऍडजस्टमेंट आहेत तुमच्या त्या हिशोबाने जागा ठेवा एंट्रन्स फीज आता ही गुगली ऍडजस्टमेंट आहे म्हणजे तुम्हाला द्यायची गरज नव्हती उगाच दिली चुकवण्यासाठी एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम एंट्रन्स फी रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करा मग याला काय करायचं एंट्रन्स फीला इन्कमलाच लिहायचं आहे त्यांनी कन्फ्युज करण्यासाठी सांगितलंय इन्कम तो आपण काय सांगितलं नसतं तरी इन्कमलाच घेतला असता त्यांनी सांगितलं की इन्कम म्हणून ट्रीट करा म्हणजे इन्कमला जाणार आहे म्हणजे उगाच कन्फ्युज करायला ऍडजस्टमेंट आहे लास्ट ऍडजस्टमेंट महत्वाची आहे स्टॉक ऑफ स्पॉट मटेरियल ऑन 1 एप्रिल 2018 6000 1 एप्रिल 2018 म्हणजे कुठली तारीख ओपनिंग स्टॉक तुमच्याकडे 6000 आहे बघा आता झाली होती ना ऍडजस्टमेंट आपली लास्ट प्रॉब्लेम मध्ये काय होतं कशाचं होतं हे ऍडजस्टमेंट स्टेशनरीचं होती आता इथं स्पोर्ट मटेरियलची सेम ऍडजस्टमेंट आहे आणि वर्षाच्या शेवटी किती आहे तुमच्याकडं 14000 आहे मग किती रुपयाचं वापरलं कन्झ्युम काढून दाखवा बरं मला परचेस किती केलंय नवीन 40 मग किती रुपयाचं वापरलं सांगा 32000 रुपयाचं यूज केलं बरोबर आहे कसं काढलं इथं डायरेक्ट लिहितोच मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल टू स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम्ड वापरलं किती रुपयाचं स्टार्टिंगला किती होतं आपल्याकडं 6000 म्हणजे ओपनिंग स्टॉक 6000 नवीन किती परचेस केलं ऍड परचेस्ड ड्युरिंग द इयर किती परचेस केलं ते 40 झाले क्लोजिंग स्टॉक किती आहे 14000 लेस क्लोजिंग स्टॉक वाजवतोय पण भारी लक्ष जात आहे तिकडं काय नाही करायचं काय करायचं आउटरला आले 32000 रुपयाचे यूज केला ठीक आहे समजलं काय केलं ऍडजस्टमेंट म्हणजे डायरेक्ट 40 का किती हजार आहे डायरेक्ट 40000चा इफेक्ट करायचा नाही त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट कसा करायचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट बघून करायचं हा क्लोजिंग स्टॉक कुठं दाखवायला लागला असता आपल्याला पण आपल्याला बनवायची नाही ऍसेट काय बनवायला लावले आपल्याला इथं बघा प्रिपेअर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट फक्त ठीक आहे करा चालू करताय ना तुम्ही मार्किंग करून घेतलं का ऍडजस्टमेंटच्या मार्किंग केलेत का करा सबस्क्रिप्शन करंट इयर 18-19 सबस्क्रिप्शनला करा
ऍडजस्टमेंट नंबर 1. ऍडजस्टमेंट नंबर 2 रेंटला करा. रेंटला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. तुमच्या नोट्स मध्ये मार्किंग करत चला. लॉस 3,000 रुपये, 3,500. तुम्हाला याच्यापैकी काय मार्किंग करायचं असेल तर पटकन करा, मी बंद करणार आहे. तुमचं तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. 40,000 ऍज इट इज जाणार नाही. 40,000ला 4थी ऍडजस्टमेंट आहे, बरोबर आहे. ते डायरेक्ट लिहायचं नाही कुठं, त्याचं इथं आपल्याला वापरलेली व्हॅल्यू अशी काढायची. ठीक आहे, झाले, करा चालू. बोला, फर्निचरला काय झालं? मग लॉस एक्सपेंडिचरला लायचं. रावणी जमतंय का लिहायला? जमतंय ना? काय डाऊट वाटलं तर सांग. ठीक आहे. डेफिसिट नाही, सरप्लस यायला पाहिजे. दोन मधून 6,000, 5,900.
अवरा एवढ्या वेळेचा प्रॉब्लेमच नव्हता, 10 ते 15 मिनिटात व्हायला पाहिजे होता. हे किती जणांचं राहिले, जमतोय का नाही जमत आहे? आन्सर बघा एकदा पाहिजे असेल तर, ज्यांचं टॅली नाही झाला. तुमचं इन्कम साईडची टोटल इथे आहे 57,600 57,600 आणि एक्सपेंडिचर होतं 51,700 म्हणजे सरप्लस 5,900 रुपये झाला. सिंपल प्रॉब्लेम आहे ते. जास्त राहिले पीडीएफ पाठवतो, ठीक आहे. काय जमत नाहीये विचार करा, आणि जर घरी सोडवत नसाल एकच फक्त प्रॉब्लेम आहे, इथं हुशार कमी हुशार असला काही प्रकार नाहीये, प्रॅक्टिस करत नाही म्हणून जमत नाही. अकाउंट मध्ये प्रॅक्टिस सगळ्यात जास्त गरजेची आहे. हा केलं नाही त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होते ना, कुठं पोस्टिंग करायचे कळत नाही. झालं टॅली जमला, पोस्टिंग जमतीये, ठीक आहे. ओके बघा, होय चला. हर्षल प्रॉब्लेम नंबर 16. जर तुम्हाला जर आवडला तर तुम्ही होमवर्क म्हणून घ्या, आपण दुसरा घेऊ. एकदा समजून सांगतो, होमवर्क करा, सिंपल आहे. भारतीय कला केंद्र सोलापूर, कला केंद्र दिले सोलापूरचं, gives you the following information for the year ended 31st March 2018. प्रिपेअर सांगितलंय इन्कम अँड एक्सपेंडिचर फॉर द इयर एंडिंग 31st March 2018. फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर सांगितलंय. ओपनिंग बॅलन्स, कॅश इन हँड आणि कॅशर बँक, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणल्यावर तिथं काही संबंधच नाही याचा, नो इफेक्ट. नॉर्मल प्रॉब्लेम मध्ये कुठं जातो याचा इफेक्ट सांगा. ओपनिंग बॅलन्स लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये ऍसेट म्हणून, लास्ट इयरची बॅलन्स शीट कशासाठी बनवतो आपण, कॅपिटल फंड काढायचं असेल तर त्यासाठी. कला केंद्र आहे, आता कला केंद्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघा, लॉकर रेंट काय झालं यांच्यासाठी, इन्कम, एंट्रन्स फी इन्कम, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, रिसिट्स फ्रॉम ड्रामा नाटक, लेगसीज नॉर्मली तरी इन्कम आहे, सांगितलं असेल ऍडजस्टमेंट मध्ये तर बघू. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इन्कम आहे, मिसलेनियस रिसिट्स किरकोळ रिसिट्स इन्कम आहे. पेमेंट साईडला कशासाठी पैसे खर्च केले त्यांनी, स्टेशनरी घेतली आहे, एक्सपेंडिचर फर्निचर, ऍसेटला पण आपल्याला बॅलन्स शीटच बनवायची नाही त्यामुळे त्याचा इफेक्ट होणार नाही. डेप्रिशिएशन असेल तर तेवढं फक्त एक्सपेंडिचरला घ्यायला लागेल, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केली, कुठं जाईल याची पोस्टिंग, इन्व्हेस्टमेंट ऍसेटला ना. एक्सपेंडिचर एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, नाटक करण्यासाठी खर्च झाला एक्सपेंडिचरला, पण इथं बघा कॉमन दिलंय तुम्हाला. ड्रामा रिसिट्स कुठे गेलं, रिसिट्स फ्रॉम ड्रामा आणि ड्रामा एक्सपेन्सेस. आपलं तसं इन्कम मधून एक्सपेन्सेस मायनस करून आउटरला लिहायचं. तुम्हाला काय सांगतंय, म्हणजे इन्कम साईडला तुम्ही ज्यांना लक्षात नाही आलं त्यांनी बघा, ड्रामा रिसिट्स इन्कम आहे बाय ड्रामा रिसिट्स. किती आहे ड्रामा रिसिट्स, 400 नसतील रे, 9,000. आणि ड्रामा एक्सपेन्सेस किती आहे, 3,000. तो याच्यामधूनच मायनस करून दाखवायचा ड्रामा रिसिट, म्हणजे आउटरला आले 6,000 रुपये. समजलं का काय सांगितलं, हे ड्रामासाठीचा इन्कम आहे ना, आणि ड्रामासाठी किती खर्च झालाय दोन्ही सांगितलं, इन्कम पण दिलाय खर्च पण दिलाय. मग इन्कम मधून एक्सपेन्सेस मायनस करून नेट इन्कम आउटरला लिहा, एवढंच. पोस्टेज कुठं जाणार,
हे बोला तुम्ही दोघं जण, पोस्टेज कुठे जाणार? मयूर एक्सपेन्सेसला, मॅगझिन न्यूजपेपर एक्सपेन्सेसला, सॅलरीज एक्सपेंडिचरला आणि हा क्लोजिंग बॅलन्स ऍसेटला. पण आपल्याला बॅलन्स शीट बनवायची नाही त्यामुळे लिहायची गरज नाहीये. लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज. हे लेगसी जे आहे ते कॅपिटलाइज करायला लावले म्हणजे काय करायचं? कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. आपण बनवतोय का बॅलन्स शीट? याचा इफेक्टच द्यायचा नाही. आउटस्टँडिंग सॅलरी 200 रुपये, सॅलरीला काय करायला पाहिजे? ऍड. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीला, लायबिलिटीची इफेक्ट करायची गरज नाही, फक्त सॅलरीमध्ये ऍड करायला लागेल, ऍड आउटस्टँडिंग. आणि लास्ट ऍडजस्टमेंट 50% एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची आहे, एंट्रन्स फीज मधून लेस होईल. आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल फंडला ऍड झाला असता, पण लायबिलिटी बनवत नाही त्यामुळे फक्त एंट्रन्स फीचा इफेक्ट करायचा इन्कम जायचं. समजलं? चिल्लर प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम तुम्ही मला सोडवायला लावलाच नाही पाहिजे. जमल करायला? होमवर्क करा. आणखी एक मी बघितला होता तो एक बघा, जर तो सिंपल वाटला तर मग तो एक होमवर्क घ्या. आपण चांगला अवघड प्रॉब्लेम बघूया. ते 30 नंबर होमवर्क घ्या, सिंपल प्रॉब्लेम, एकदम चिल्लर आहे. सांगत पण नाही मी, तुम्ही डायरेक्ट करा. 33. मला एक थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे, तो कुठे गेलाय? हा, प्रॉब्लेम नंबर 23 घेऊ आपण. 23 थोडासा डिफिकल्ट आहे तुमच्यासाठी, तर ऍक्च्युली आता काही डिफिकल्ट राहिला नाही पाहिजे. ठीक आहे, चला बघा. जरा गप्प बस ना, किती बडबड करतीये. बघा काय झालंय, काय दिलंय. प्रॉब्लेम नंबर 23, याच्यामध्ये स्पेशल पॉइंट काय आहे, इम्पॉर्टंट काय आहे? अकाउंटिंग ऑफ इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट मेड फॉर स्पेसिफिक फंड. हे इम्पॉर्टंट आहे. काय आले, काय ते ज्या वेळेला येईल त्यावेळेला सांगतो. काय दिले बघा. गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ऍज ऑन 1 एप्रिल 2010 and receipt and payment account for the year ending 31st March 2011 of Samrat Sports Club Solapur. Sports Club चं दिलं आपल्याला. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2011 and balance sheet as on that date. बोला कॅपिटल फंड, बोला लायबिलिटी साईडला जाणार, बिल्डिंग फंड लायबिलिटीला घ्यायला लागणार करंट इयर मध्ये. आता नेक्स्ट येते इम्पॉर्टंट आहे, झाले ऑलरेडी आपलं, पण तरी एकदा मला सांगा काय होतं याचा इफेक्ट. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर द इयर 2010-11. आपल्याला 31 मार्च 11 इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायला लावलंय, म्हणजे आपलं करंट इयर काय 6-11 आहे. मागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये मिळाले होते पैसे. मागच्या वर्षी तुम्ही त्याला ऍडव्हान्स म्हणत होते, म्हणजे तो कुठल्या वर्षाचा इन्कम आहे? करंट इयरचा आहे. म्हणजे करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये याला ऍड करायला लागणार. समजतंय का? मागच्या वर्षी ऍडव्हान्स होता ना, मागच्या वर्षीचा ऍडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षीचा इन्कम, चालू वर्षाचा इन्कम आहे. हा करंट इयरचा इन्कम आहे, इन्कम ऑफ करंट इयर, त्याला सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायला लागेल. ऍड टू सबस्क्रिप्शन. नोट डाऊन असं करून ठेवा, जर नोट डाऊन नंतर लक्षात येत नाही काय, त्याच्या तिथं लिहून ठेवा. इन्कम ऑफ करंट इयर आहे, त्याच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायला लागणार आपल्याला त्याला. आता यांच्याकडे ऍसेट्स काय काय होते आणि आपल्याला कुठल्या घ्यायला लागतील करंट इयर मध्ये बघायचे. प्ले ग्राउंड आहे, येईल ऍसेट साईडला. प्ले ग्राउंड ऑटोमॅटिक चेंज होणार नाही. फर्निचर पण ऍसेटला येईल. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल, तर मी तुम्हाला कालही वर्डिंग सांगितलं, स्टॉक हा शब्द असला की ऍसेट चेंज होणार आहे. स्टॉक आहे म्हणजे तो स्टॉक करंट इयर मध्ये बदलू शकतो, म्हणजे ऍज इट इज ऍसेटला घ्यायचं नाही, याला बघायचं किती स्टॉक आहे आता सध्या. बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट ऍसेटला जाईल, इन्व्हेस्टमेंट ऍसेटला येणार. कॅश इन आणि कॅश आउट बँक बॅलन्स सेम राहील का बदलणार, त्यामुळे हे ऍसेटला दाखवायचं नाही. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन
ही पण ऍसेटला ऍज इट इज येणार नाही. चेक करायचं 17,000 मिळायचे बाकी होते, किती मिळालेत आता. जर काय मिळायचे राहिले असतील तर ऍसेटला जातील, मिळाले असतील तर इफेक्टच करायची गरज नाही. ठीक आहे. रिसिट साइड ओपनिंग बॅलन्सचा इफेक्ट करायची गरज नाही, कारण कॅपिटल फंड त्यांनी दिला आपल्याला, म्हणजे याचा नो इफेक्ट. सबस्क्रिप्शन कुठं जाणार, इन्कम साइडला. ऍडमिशन फीज इन्कम, डोनेशन फीज इन्कम, सन्ड्री रिसिट्स इन्कम. आणि हे जे आहे ना पुढचं ते महत्वाचं आहे. वरती जो पॉईंट दिला होता इम्पॉर्टंट मध्ये तो याच्या संदर्भात आहे, त्याला इम्पॉर्टंट मार्क करा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ, इथं बिल्डिंग फंड द्या, फंड त्याच्या पुढचं कॉपी करा, तिथं टायपिंग मिस्टेक आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड, म्हणजे बिल्डिंग फंडचे जे पैसे आहेत त्याच्यामधून आपण गुंतवणूक केली होती त्याच्यावरती व्याज मिळाला. हा स्पेसिफिक पॉईंट आहे यातला. आता काय अर्थ होतो त्याचा नीट समजून घ्या. हे जे बिल्डिंग फंडसाठी तुम्हाला लोकांनी पैसे दिलेले आहेत, हे पैसे तुम्ही कशासाठी वापरू शकता का फक्त बिल्डिंगसाठी वापरू शकता. बिल्डिंगसाठी पैसे दिलेत म्हणजे तुम्ही बिल्डिंगसाठी वापरायचे. पण आता फक्त 2.5 लाख रुपये जमा आहेत तुमच्याकडे. बिल्डिंग 2.5 लाख रुपयामध्ये होऊ शकत नाही. मग तुम्ही काय करताय, जसे पैसे डोनेशन येतील तसे त्या अकाउंटला टाकून ठेवताय. पण आता काही जर बुद्धिमान लोक असतील ते काय म्हणतील, 2.5 लाख रुपये फक्त अकाउंटला पडलेत ना, ते कुठंतरी आपण मार्केटमध्ये गुंतवणूक करू त्याच्यावरती व्याज वगैरे मिळेल, म्हणजे फंडचा पैसा आणखी वाढेल. काय म्हणतोय मी समजलं. बिल्डिंग फंडसाठी तुमच्याकडे 2.5 लाख रुपये आहेत. ते 2.5 लाख रुपये ऍज इट इज ठेवण्यापेक्षा काय करू शकता, संस्था काय करू शकते, ते मार्केटमध्ये कुठेतरी इन्व्हेस्ट करेल, त्याच्यावरती त्यांना पैसे परत रिटर्न म्हणून इंटरेस्ट वगैरे मिळू शकतो. बरोबर आहे. मग आता हे बिल्डिंग फंडची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे यांनी आणि त्याच्यावरती व्याज मिळाले. बिल्डिंग फंडचे जे पैसे होते ते गुंतवले आणि त्याच्यावरती व्याज मिळालं 9,000 रुपये. आता हे 9,000 रुपये बिल्डिंग फंडसाठीच वापरलं पाहिजे का दुसरीकडे वापरलं पाहिजे. बिल्डिंग फंडसाठीच वापरलं पाहिजे, कारण पैसाच त्याचा आहे. बरोबर आहे. मग आता हे जे बिल्डिंग फंडचे पैसे मिळालेत, म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात सांगायचं, गल्ला केला होता, 2.5 लाख रुपये गल्ल्यात होते, कुणाला तरी दिले, त्याच्यावरती 9,000 रुपये व्याज मिळालं. 2.5 लाख रुपये 9,000 सगळे मिळून गल्ल्यात परत टाक. म्हणजे आता इथं गल्ल्याचं नाव काय, बिल्डिंग. म्हणजे हे जे इन्कम भेटतो तुमच्या फंड मधून जर काही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याच्यावरती जर काही इन्कम मिळाला तर तो त्या फंड मध्येच ऍड करायचा, कारण ते पैसे बिल्डिंग फंडचेच आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणजे याचा इफेक्ट काय करायचा, हे बिल्डिंग फंड मध्येच ऍड होणार तुमच्या. बिल्डिंग फंडचे पैसे जरी इन्व्हेस्ट करून इन्कम मिळाला तरी ते पैसे बिल्डिंग फंड साठीच वापरायचे, त्यामुळे बिल्डिंग फंड मध्येच ऍड होणार. समजलं. मग या बिल्डिंग फंड मला मार्किंग करून ठेवा. आज इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हेच सांगितलं ना, अकाउंटिंग ऑफ इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट मेड फॉर स्पेसिफिक फंड. कुठल्या तरी ठराविक फंड मधून इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यावरती इन्कम मिळालं तर काय करायचं, तर त्या फंड मध्ये ऍड करायचं. त्या प्रॉब्लेमला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा. पेमेंटला काय खर्च केला यांनी, स्पोर्ट मटेरियल परचेस केलंय. बघा मी तुम्हाला जे सांगितलं, हे स्पोर्ट मटेरियलचा स्टॉक सांगितला होता, नवीन परचेसही केलंय, म्हणजे क्लोजिंग स्टॉक पण देतील. म्हणजे आता जे केलं आपण तसंच स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम काढायचं आपल्याला, म्हणजे डायरेक्ट कुठे इफेक्ट होणार नाही याचा. वेजेस, सॅलरी वेजेस कुठं जाईल, एक्सपेन्सेस, ऑफिस रेंट, टेलिफोन चार्जेस, बोला की मुलं बोला की, प्रिंटिंग स्टेशनरी कुठं जाईल, एक्सपेंडिचरला, आणि बॅलन्स कॅरेट डाऊन ऍसेटला. ऍडजस्टमेंट मध्ये पहिलीच ऍडजस्टमेंट सांगितली आहे, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल ऑन इन हँड ऑन 31 मार्च 2011 वॉज 24,000. वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे 24,000 रुपयाचं स्पोर्ट मटेरियल शिल्लक आहे. बघितलं का, बॅलन्स बदलला. सुरुवातीला 22,000 होतं, नंतर परचेस केलं आपण 26चं आणि शिल्लक आहे 24चं. किती रुपयाचं वापरलं बरं, 48,000 झालं, त्यातले 24चे शिल्लक आहे, म्हणजे 24,000चं आपण वापरलं. समजलं. हे लिहायचं कुठे, जे वापरले ते कुठं जायला पाहिजे, एक्सपेंडिचरला, आणि जे शिल्लक आहे ते कुठं दाखवायचं, ऍसेटला. आता बऱ्याच वेळेला रिपीट झाली ऍडजस्टमेंट, ठीक आहे, लक्षात असायला पाहिजे. आता मग ह्याचं मार्किंग करून ठेवा, इथं एक मार्किंग होईल आणि या स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियलला पण मार्किंग करा, ऍडजस्टमेंट नंबर 1. त्यानंतर ऍडमिशन फीज ऑन डोनेशन, हे ऍडमिशन फीज अँड डोनेशन असं करा, अँड असेल ऑन केलंय. ऍडमिशन फीज अँड डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. ऍडमिशन फी आणि डोनेशन दोन्ही कॅपिटलाइज करायचं, मार्किंग करा त्याला. कॅपिटलाइज करायचं म्हणजे कॅपिटल फंडला ऍड करायचं. आता सगळ्यात महत्वाची ऍडजस्टमेंट यातली सबस्क्रिप्शनची, ही कळाली तर बाकीचं सगळं कळालं. काय दिलंय बघा आता, व्हेरी इम्पॉर्टंट करून ठेवा याला, VIMP. काय दिलंय बघा,
सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर, म्हणजे वर्षभरात जे सबस्क्रिप्शन मिळाले म्हणजे याच्याविषयी बोलते ते. हे 1,09,000 सबस्क्रिप्शन मिळाले त्याच्याविषयी सांगते ते. काय सांगितलं त्याच्याविषयी? इन्क्लूड 17,000 फॉर प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचे 17,000 मिळाले. मागच्या वर्षीचे मिळायचे किती बाकी होते बघा, किती मिळायचे बाकी होते मागच्या वर्षी? 17, आणि सगळ्याचे सगळे 17 मिळालेत. म्हणजे ऍसेटला दाखवायची गरज आहे का? नाही. पण करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये इन्क्लूड आहेत ते, लेस करायला लागेल. ठीक आहे, म्हणजे याच्यामधून लेस होतील. किती नंबर ऍडजस्टमेंट आहे? 3. म्हणजे सबस्क्रिप्शन मधून लेस करायला लागतील. काही प्रॉब्लेम मध्ये वर्षाचं सेपरेट सेपरेट दिलेलं असतं, तिथं करत नाही आपण. इथे इन्क्लूड आहे म्हणून लेस होतील. अँड 5,000 फॉर नेक्स्ट इयर, आणि 5,000 रुपये पुढच्या वर्षाचे पण त्यात इन्क्लूड आहेत. काय केलं पाहिजे? तिथून लेस केलं पाहिजे. याच्यामधून लेस होईल सबस्क्रिप्शन मधून, आणि सेकंड इफेक्ट कुठं जाईल? लायबिलिटी साईडला. समजतंय का? आणि करंट इयर सबस्क्रिप्शन 14,500 आउटस्टँडिंग. करंट इयरचे 14,500 आउटस्टँडिंग आहेत. काय केलं पाहिजे? ऍड होणार, आणि सेकंड इफेक्ट ऍसेटला. सबस्क्रिप्शनचा पार्ट मी करून दाखवतो फक्त. सबस्क्रिप्शन किती किती दिलंय तुम्हाला? 1,09,000 रुपये. मग लिहू नका आता, लक्ष द्या. बाय सबस्क्रिप्शन याच्यामध्ये ऍड काय काय होणार? लास्ट इयर मध्ये जे ऍडव्हान्स मध्ये मिळालं होतं ते एक ऍड करायला लागेल याच्यामध्ये. बरोबर आहे का? ऍड रिसिव्ड इन ऍडव्हान्स, रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणा, प्री रिसिव्ड म्हणा, काय प्रॉब्लेम नाहीये. इन लास्ट इयर, लास्ट इयर मध्येच ऍडव्हान्स मध्ये मिळालं होतं. किती अमाऊंट आहे त्याची? किती होईल टोटली? 2, 5, 14. ठीक आहे. आणखी कुठलं ऍड करायला लागणार आहे आपल्याला? हे मागच्या वर्षीचं आहे ते लेस करायला लागेल. पुढच्या वर्षीचं ते लेस होईल, पण करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करायला लागेल. बरोबर आहे का? मग करंट इयर आउटस्टँडिंग ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. किती करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत? 14,500 रुपये. यात किती रुपये राहतील? 1,19,900. या करंट इयरच्या आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठं जाईल? ऍसेट साईडला. समजलं? आता ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितलंय. सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर, म्हणजे वर्षभरामध्ये मिळालेल्या सबस्क्रिप्शन मध्ये इन्क्लुडेड आहे, त्याच्यामध्ये समावेश आहे. 17,000 मागच्या वर्षीचे त्यात इन्क्लूड आहेत. काय केले पाहिजे? लेस. आणि 5,000 पुढच्या वर्षीचे पण त्यात इन्क्लूड आहेत, ते पण लेस केले पाहिजे. मग दोन्ही लेस करू आपण. मागच्या वर्षीचे जे मिळालेत लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर, मग रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर 17,000 रुपये मिळालेत त्याचे. ते 1,02,900 झाले. आणि नेक्स्ट इयर साठी किती मिळाले? लेस रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. म्हणजे किती राहतील बरं? 97,900 ना? बरोबर आहे का? आता ह्या ज्या रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयरचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल? लायबिलिटी साईडला. समजतंय का तुम्हाला? लास्ट इयरचे जे जे आयटम आहेत त्यांचा एकच इफेक्ट होतोय. लास्ट इयरचं ऍडव्हान्स मध्ये मिळालेले 4,500 आत्ताचं इन्कम म्हणून इन्कम मध्ये ऍड केले. लास्ट इयरचे पैसे आता मिळालेत, करंट इयरचं इन्कम नाही, इन्क्लूड केलाय त्यांनी म्हणून लेस केला. पण करंट इयरचे जे आहेत, करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड होणार आणि ऍसेटला पण जाणार. करंट इयरचं रिसिव्ड इन ऍडव्हान्स लेस होणार आणि लायबिलिटीला जाणार. समजतंय का? ठीक आहे. बाकीचं आणखी काय? आणि हे बिल्डिंग फंड इंटरेस्टचं मी एक समजून सांगतो. दोन मिनिटं थांबा. त्या डोनेशन कशाचं? त्या बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचं त्याला. हो.
आवरा माझं होत आलंय बरं का, आवरा पटपट. हा, बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट का बिल्डिंग फंड? लायबिलिटी साईडच्या बिल्डिंग फंड जाईल ना लायबिलिटी साईडला. तो फंडचे पैसे तर ॲज इट इज आहेत, त्याच्यात 9,000 इंटरेस्ट ऍड झालं उलट. कुठलं इंटरेस्ट? 9,000 हा ऍड करायचं.
सरप्लस आला का? किती? 38,450. हा, रिसिड लेस रिसिड फॉर नेक्स्ट इयर 5,000 ना, लेस लेस होणार. 37,450 यायला पाहिजे का? किती येते? 38,450 आहे. एक्सपेंडिचरची टोटल किती आहे? आणि इन्कमची 98 आहे का? काय? अरे 98 कसं येईल? 99 to 50 आहे. मग डेफिसिट किती येतोय? 37 यायला पाहिजे, 38 नाही, 37 यायला पाहिजे. बिल्डिंग फंड मध्ये लायबिलिटी साईडचे बिल्डिंग फंड मध्ये ऍड होणार, इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही. पैसे कशाचे? ते बिल्डिंग फंडचे, त्याच्यावर त्याची गुंतवणूक केली आणि त्याच्यात काय पैसे तुला इन्कम मिळाला तर ते पैसे परत बिल्डिंग फंड मध्येच टाकायचे. ते इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड आहे. पुढे पूर्ण फंड ऍड केलं का तू? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड आहे. ते बिल्डिंग फंडचे पैसे ते त्याच्यातच ऍड होणार बिल्डिंग फंड मध्ये, त्याच्यामध्ये नाही ऍड होणार. ते ऍज इट इज जाणार फक्त ऍसेटला. इन्व्हेस्टमेंट वरती इंटरेस्ट मिळाला तुला, पण मला सांगतो तुझा इन्कम आहे का? म्हणजे नॉर्मल इन्कम, रेग्युलर इन्कम आहे का? ते पैसे फंडचे आहेत ना, मग ते पैसे परत फंड मध्येच ऍड केले पाहिजेत. ऍसेटला 250 ऍज इट इज दिसणार आउटरला, आणि बिल्डिंग फंड लायबिलिटीज आहे त्याच्यामध्ये ऍड होणार ते. हे ऍसेटला दाखवायचे ऍज इट इज, आउटरला डायरेक्ट 6 लाख. डेफिसिट आहे. किती? 7 लाख. ₹1900. ₹37,450.
₹6,00,000 60 80 90 100 ₹1,00,000 त्यांच्या 12 12 आणि 4 12 आणि 7 23 7 ते 20 550 बरोबर आहे. काळूबाळू काही जमतंय का नाही का टाइमपास चाललाय? किती रुपये येते टॅली? कोणी थांबा 2 मिनिटं थांबा. हे झालं का प्रॉब्लेम सगळ्यांचा? तुम्ही कुठपर्यंत आलेत? गरीब जनता पोस्टिंग पर्यंत आले ते. आता याचा आन्सर पाठवतो तुम्हाला, त्याच्यातून कंप्लीट करा. ठीक आहे? अरे जरा गप्पा, मी सर आहे राव, थांबा अरे मला बोलू द्या. ज्यांना जमत नाहीये त्यांचं एकमेव कारण हे प्रॅक्टिस कमी आहे.